ज्यांनी या देशाला स्वातंत्र्याची किरण दाखवली, स्वातंत्र्य आणलं, स्वराज्य आणलं आणि स्वराज्य कसं करावं याचा धडा दिला, ते या देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट ज्यांनी आमच्यामध्ये मराठीचा श्वास आणि ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करतो. आणि आज भारतीय कामगार सेनेच्या वतीनं इथं आमचे चिटणीस प्रकाश नाईक, प्रेमाने त्यांना सगळे पप्पू म्हणतात, त्यांनी तुमच्यासाठी एक वेतन नवीन करार घडून आणला. हा 6वा करार आणि तो माझ्या नशिबी षटकार मारण्याचा योग आणला. त्या षटकार मारण्यासाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत माझे फार जुने स्नेही, मी 92 साली या 92 ते 2005 पर्यंत या जिल्ह्याचा प्रभारी होतो, संबंध उत्तर महाराष्ट्राचा. त्यामुळे गावगांना फिरलोय. ते माझे मित्र निवृत्ती जाधव, इंदुलकर नगराध्यक्ष होते, तालुका प्रमुख होते, मग हा तालुका प्रमुख झाला, हे नगराध्यक्ष झाले. आणि आत्ता या कार्यक्रमाला उपस्थित माझ्यासोबत प्रकाश नाईक, दिलीप जाधव, आमचे रोकडे, सुनील रोकडेजी, भगवान आडोळे, तुकाराम गाडवे, अर्जुन भोसले, ऋताज चौधरी, रमेश अहिरे, राजेंद्र कदम, प्रदीप राजपूत, सुनील यादव, अनिल जाधव, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, भगिनी कुठे मला वाटतं आहेत, वाटते ते रांगोळी वगैरे काढतात ना, कर्मचारी आहेत ना, त्या तिथे असतील तिथे. आणि मातांनो, मी कंपनीत पहिल्यांदा पाऊल टाकले. मागे एकदा मला आठवतं 15-20 वर्षापूर्वी काहीतरी घडलं होतं आणि इथं काहीतरी छोटासा किस्सा घडला होता. तेव्हा मला आदरणीय उद्धवजींनी सांगितलं होतं, मी इंदुलकरांना घेऊन इथे आलो होतो, डिस्प्यूट काहीतरी झालं होतं कारखान्यात, पण जुनी गोष्ट आहे ती. पण आज प्रवेश केला आणि पहिल्यांदा हा करार तो स्वाक्षरी करण्यासाठी आलो असताना माझं ज्या ढोल ताशाने आणि तुम्ही जे जोरदार स्वागत केलं त्याबद्दल मी तुम्हाला प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. वर गेलो पेटा बांधायला, सहज आनंद महिंद्रांच्या फोटोकडे पाहिलं आणि तिथे एक वाक्य लिहिलं होतं, ते मला खूप भावलं. ते वाक्य होतं, अ गुड कंपनी इज वन. कोणती अशी कंपनी जी चांगली असते, वन हू, त्यांनी असं म्हटलंय, गुड कंपनी इज वन. Good company becomes a great one, whom you be. A good company becomes a great one where you build zero trauma into your future. Zero trauma into your future. म्हणजे तुमच्या भविष्यात असं कुठलंही गंभीर गोष्ट येणार नाही, अशा प्रकारचं कामाची पायाभरणी करते ती खरी ग्रेट कंपनी आहे. ती महिंद्रा आहे, याच्याबद्दलचा मला आनंद वाटतो. सर तिथून खाली आलो, इथं प्रवेश करताना इथे फोटो आहे त्यांचा, महिंद्रांचा, आनंद महिंद्रांचा फोटो. असं फोटो दाखवले तुम्हाला, यू आर द पिलर ऑफ द कंपनी. तुम्ही या कंपनीचे पाया आहात, मजबूत आहात, असं तुमच्या प्रत्येकाकडे बोट दाखवून ते म्हणतात. महिंद्र साहेब, आनंद महिंद्रजी, या पायालाच नमस्कार करायला मी आज इकडे आलेलो आहे. तुमच्या कंपनीच्या पायाला नमस्कार. हा सगळा पाया इथं बसलाय मजबूतीनं, त्याला नमस्कार करायला इथे आलो. आणि हा करार करताना प्रकाश नाईक सारखं सांगत असायचं, आज मिटिंग झाली, हे सगळेजण सांगत राहायचे, सत्वायचे की आज करारची मिटिंग झाली, आज झाली, हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं. एकदा मग शेणाय, नायर, ही सगळी जी मंडळी आहे ती मुंबईत आली आणि मग काय अडलंय म्हणे एकच साहेब, आम्ही यांना सारखं सांगतो की आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना जेव्हा किंवा आता व्हॅकन्सी येईल, नोकर भरती येईल, तेव्हा आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना पहिलं तुम्ही घ्यावं, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. त्याला कंपनी ऐकत नाही. मी कंपनीला विचारलं, व्हॉट्स द प्रॉब्लेम. ते म्हणाले, नाही असं नाही, आम्हाला ते ट्रेन लागतात, हे लागतं. पण एक काम करा ना. मी त्यांना असं सुचवलं की जेव्हा तुम्हाला माहिती आहे, आता 14 तारीख काहीतरी सांगते, काही आता माणसं निवृत्त होणार आहे, त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे. ती संख्या तुम्हाला माहीत असताना तुम्ही कळतं की बाबा 30 माणसं रिटायर्ड होणार आहेत. मग त्या 30 माणसांमध्ये पहिलं विचारा आमच्या कर्मचाऱ्यांना, परमनंट कर्मचाऱ्यांना, बाबा रे तुमची कोण मुलं आहेत की ज्यांचं शिक्षण एवढं आहे, त्यांना तुम्ही 6 महिने अगोदर घ्या.
अप्रेंटिस सारखं ट्रेनिंग करा आणि ज्या दिवशी तो माणूस रिटायर्ड होईल त्याच्याबरोबर जागेवर तो बसू शकतो अशा प्रकारचं काम करा असं मी त्यांना सुचवतो. ते आपोआप आहे. पण मी त्याचबरोबर यांना युनियनवाल्यांना आणि तुम्हालाच सांगतो, का बरं तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलांना परत इथं नोकरी करावी? जे तुम्ही कष्ट घेतले ते त्यांनी कसावे? का तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा मुलगा इंजिनियर व्हावा? का तुम्हाला असं वाटत आहे की तुमचा मुलगा ऑफिसर व्हावा? तुमच्या मुलाला महिंद्र द्यावा हरकत आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण महिंद्रात तो आल्यानंतर महिंद्रांना पण आनंद वाटला पाहिजे. अरे माझ्या कर्मांचा मुलगा रे, मला आनंद वाटतो सांगायला तुम्हाला. मी महानगर टेलिफोन निगमचं नेतृत्व करताना वेतन करार केल्यानंतर अभिमानानं सांगेन, माझा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे, त्याची मुलं शिकली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, परदेशात गेली. आमच्या बायका ज्यांनी आयुष्यात कधी विमान पाहिलं नाही की त्यांच्या बायका ज्यांनी कधी बिचाऱ्या नोकरी पण नाही केली, पोरगी तिकडं आहे लंडनला चालली, ही पण अमेरिकेला किंवा लंडनला. हा बदल आहे ना, असा बदल करण्याचं स्वप्न पहा. होईल माझा मुलगा इंजिनियर होईल आणि आनंद महिंद्रा असू द्या किंवा कंपनीचे मॅनेजमेंट असू द्या, त्यांनी विचारलं तुझं पोरगा इंजिनियर झालं आणि त्याला महिंद्रामध्ये, त्याचं स्वागत माझं महिंद्र पहिलं करेल. अशा प्रकारचं काम तुमच्याकडनं घडलं पाहिजे. आणि तिथं तुम्हाला जे काय हवं आहे ना ते मला सांगा की भावी साहेब माझा मुलगा शिकतोय, त्याला ॲडमिशन मिळत नाही, तेही काम आमचं आहे असं मी समजतो, तिथं आम्ही मदत करू. सुदैवानं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं एक सामान्य शिवसैनिक नोकरी करणार. मी तर गव्हर्नमेंट सर्वंट होतो, 96ला आमदार झालो, पुन्हा आमदार झालो, पुन्हा खासदार झालो, मग दुसऱ्यांदा खासदार झालो, केंद्रीय मंत्री झालो, इंडस्ट्री मिनिस्टर झालो. या सगळ्या इंडस्ट्रीज माझ्याकडे होत्या, हेवी इंडस्ट्री मिनिस्टर. तुमचे बजाज, त्यांचा चिरंजीव, सगळेजण मला भेटत होते त्यावेळेला. आणि म्हणून याबद्दलचं एक आत्मीयता, प्रेम माझ्यावर आहे. काय योगायोग असतो बघा, मला माहिती नाही. मी ठरवलं नाही की मला ट्रेड युनियनमध्ये काम करायचं आहे. माझं ट्रेड युनियनमध्ये काम झालं, एमटेलमध्ये. तू ठरवलं आमदार खासदार झाला तर सोडून ये, तर परत आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष केलं. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे की मी करार अशा पद्धतीनं करत नाही. मी वाचतो म्हणजे वाचतोच, आणि वाचतो म्हणजे ते वाचतो तेव्हा माझा कामगार सुद्धा वाचलेला असतो असं माझं काम करतो. तो वाचला पाहिजे, कामगार वाचला पाहिजे, तो वाचला पाहिजे, त्याचं सुरक्षा केली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं आमचं कर्तव्य आहे. मग त्याचबरोबर तुमच्यावर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात मुलं, ती पण आयुष्यावर करत राहतात. त्यालाही वाटतं कधीतरी मला महिंद्रामध्ये घेतलं पाहिजे असं वाटेल. स्वाभाविक आहे की नाही? घेतलं पाहिजे की नको? नाही ते आधी आयुष्यावर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करा. म्हणून आपली मुलं, त्यांची मुलं, तेही या सगळ्यांचा एक समन्वय साधून आणूया आपण त्याला. मी सोडणार नाही, तुम्हाला सांगतो, कंपनीला सोडणार नाही. तुमचा न्याय हक्क मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बघा असे आहेत आपले लोक. म्हणून तर असं उत्तर प्रदेश सारखं घडतं ना. महाराष्ट्रानं शिकलं पाहिजे बरं. आता तुम्ही त्याला साथ द्यायला पण, गोष्टाला पण साथ देत नाही हो. आंदोलन काय साथ द्याल तुम्ही? मी आता उलट सांगतो, भारतीय कामगार सेनेचा मागच्या कोणी बोलत नाहीयेत बघा. यांना करारातलं काय द्यायचं की नाही ठरवा. काय असावलात तुम्ही? अरे महिंद्र कंपनीत पाऊल टाकले रे. तुम्हाला माहिती नसेल वंदनीय शिवसेना प्रमुखांनी कसं वाचवलंय ते वाचवलं, वाढवलं, सुरक्षित केलं. म्हणून भारतीय कामगार सेना महाराष्ट्रात सरकत गेली. इतकं सोपं नाही बरं. L&T, महिंद्र, तुमच्या महिंद्र ट्रॅक्टर्स, महिंद्र जीप, याच्या बजाज, या सगळ्या कंपन्या शिवसेनेकडे. का बरं? कारण उद्योग जगला तर कामगार जगेल. हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं पहिलं वाक्य आहे. मला एक वेळ 4 आणे कमी मिळेल तरी जागेल, पण माझं महिंद्र पुढे गेलं पाहिजे. महिंद्र पुढे जाईल तेव्हा मी नक्की पुढे जाईल. मी नेहमी असं उदाहरण देतो, पण हल्ली ते उदाहरण द्यायला घाबरतो मी. कारण इंजिनियरच्या बरोबर डबे पुढे गेले असं म्हटलं का इंजिनवाले वाटतात वा वा आमच्याबद्दल बोलतोय. त्यांची दिशाही बदलते, कधी इकडनं कधी तिकडनं, कुठं जातात त्याला माहिती नाही. पण ते डबे त्याला सोडलेले असतात. बरोबर आहे ना, त्याची दिशा बदलते. एकदा इकडनं होतं, आता इकडं नाही, कळत नाही डबे कुठल्या बाजूला लावायचे ते. तर ते तुमच्या बाबतीत असं लक्षात आलं पाहिजे की आपण कुणाबरोबर. मी आता तुमच्या सूत्रसंचालकाला धासला का?
महाराष्ट्रात राहून मराठीच्या मातीशी आपण अजून एकरूप नाही होत. मी आता निवडणुकीच्या निमित्तानं गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर 3 राज्यात जाऊन आलो. उत्तर प्रदेशमध्ये आता इथे उत्तर प्रदेशमध्ये इथे काही लोक असतीलच. हा हिरवागार समजतंय, गाव आहे सध्या, पण तरी मागासलेला आहे. ही गावं बघितली का असं वाटतं इतकी किळसवाडी गावं, इतकी घाणेरडी गावं. एशियातलं सगळ्यात मोठं गाव, एशियामधलं बरं, भारतातलं नाही, गमर नावाचं गाव आहे. ते गावाची वस्ती आहे 1.5 लाख. ते गाव, त्या गावात गेलो, ही घाण गटर बिटर त्याचा स्वच्छता मोहीम. तरी गाव त्याला निवडून देतं दादागिरी आणि जातपात आणि पैसा. 3 गोष्टी मला दिसल्या. मला खूप वाईट वाटलं, देश कुठे घेऊन चाललोय आपण. होय, आम्ही हिंदुत्व स्वीकारलं होतं, पण ते देशहितासाठी स्वीकारलं, द्वेषासाठी नाही. आम्ही द्वेष नाही कधी करत. तुमच्या ती आली पाहिजे बरं, नाहीतर कोण कधी तंबूत घुसेल ना, कळणार पण नाही तुम्हाला. मग कळलं आम्ही बाहेर गेल्यावर, अरे आपल्याला काम टाकलं, कोण नाही विचारायला. एक सांगतो, आज इथं व्यासपीठावर आनंद महिंद्रांच्या कंपनीत सांगतो, शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय मिळतोय आणि त्या अभिमानाने जगू शकतो. बाकी किती पेक्षा आम्ही आहोत आमच्या बरोबर, पण कधी भारतीयाच्या नावाखाली, कधी हिंदुस्थानच्या नावाखाली. तिथे कसं घडतं रे? सगळ्या माझ्या टेलिफोनमध्ये तर प्रचंड उत्तर भारतीय लोक होती आणि त्यांना मला आश्चर्य वाटायचं. ब्राह्मण, यादव, पासी, टासी, शेख, ठाकूर सगळे मुंबईत एकत्र बसतात प्यायला आणि खायला, सगळीकडे एकत्र. तिथं गेल्यावर हे ठाकूर हो, तो यादव आहे, तो पासी आहे. हे जातीपातीचं राजकारण देशाला कोण मारक ठरेल की चांगलं ठरेल? मग ज्याला जय महाराष्ट्र कळत नाही अशी माणसं जर आपल्याला मातीशी एकरूप होणं, म्हणून तुमचं इमान या कंपनीशी असलं पाहिजे. पहिलं, उद्योग जगला तर कामगार जगेल, हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं. आणि हे आज नाही सांगितलं. 1968 ला भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली, 66 साली शिवसेनेची स्थापना, 68 साली भारतीय कामगार सेनेची स्थापना. आणि पुढे काय सांगितलं? हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका. हक्क मागा पण कर्तव्याला विसरू नका. तुमच्या समोर उदाहरण आहेत. आमच्या मुंबईतलं टेक्स्टाईल मिलचं, गिरणी कामगारांचा संप झाला. लोक आज अशी वागतात की नाही की हल्ली कुंकूही गेलं ना, आमच्या आया कुंकू लावायच्या. काय रे आया आपल्या कुंकू लावायचे ना, ते मेंढ व्हायला लागायचं. पंढरपूरला चालला वारकरी का त्याला सांगायचे, या त्याला कुंकू आणा बरं का जरा. ते मेंढ लावलं, कुंकू लावलं, आता टिकल्या आल्या. आईला झोक साडी त्या रंगाची टिकली, लावली तर लावली, तर बदलली. कधी बाथरूमच्या भिंतीवर, कधी डोक्यावर चिरकाडली तर चिकटली. लोकांची वृत्ती तशी वाढते. मी आज सकाळी टीव्हीला इंटरव्ह्यू देताना बोललो, मला दुःख आहे, सत्ता कुणाची येऊ द्या, हा देश चालला पाहिजे, हा देश एकसंध राहिला पाहिजे, हा देश एकत्र राहिला पाहिजे. मग तुमच्या बाबतीत सुद्धा माझं आत्ता, खरं तर आज माझी अपेक्षा होती, मी मुद्दाम बोललो नाही. मी परवाच्या अर्थसंकल्पामध्ये भाषण केलं आणि तेव्हा मी कामगारांबद्दल बोललो. किती जाणीव आहे तुम्हाला सगळ्यांना? मागणारे नाही ते कोणतरी उभा राहिला मगाशी, तारीख सांगा. हो सांगतो ना. अयोध्येच्या वेळी उद्धवजी म्हणायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे. शेपून काढलं म्हणाली, आम्हाला काय सांगावं लागणार सर, तुमचा करार होणार म्हणजे होणार आणि दिलेल्या तारखेच्या आत होणार, लिहून ठेवा. कशाला घाबरता? इथे काय तारखेशिवाय आलो का? पण हे धाडस दाखवतं, ते धाडस इतर पण दाखवा. मी तिथंही बोलून आलो. आज मला चिंता याच गोष्टीची आहे. मी बजेटवर बोललो तेव्हा मी काय बोललो, कामगारांच्या संदर्भात काय तुमचं या केंद्रातल्या सरकारनं, असतील काही लोक त्यांच्या प्रेम करणारे इथे बसलेले, कारण मला लक्षात येतं सूत्रसंचलनावरनं तुमचं प्रेम कुठे, नाळ कुठे जोडलेली आहे, ती भगव्याशी जोडली पाहिजे. तर मी तुमच्यासाठी रक्त सांडेल. बाहेर 100 फटकी भिडवत बसलात ना, तर इथे तुमची 100 फटकी भिडतील. मी तिथं बोललो, म्हटलं केंद्र सरकार मंत्री असताना बोललो, म्हणजे मी कॅबिनेटमध्ये विषय आणला. एकदा कॅबिनेटमध्ये विषय आला आणि म्हणाले कामगार बाईदर, मी मोदी साहेबांना म्हटलं सर मुझे बात करनी है, पण मी कामगार मंत्री नव्हतो. ये गलत होगा, बहुत नुकसान होगा.
त्याला म्हणाले त्या आमच्या मंत्र्याला, जरा सावंत जी से बात करो, बाद में बात करो, फिर बाद में लाना. ठरलं असेल आहे. मी बाहेर पडल्यावर घुसकन आलं, पहिलं झालं पास. काय कायद्यात काय आलं? पहिलं आलं कॅज्युअल लेबर, मग काय आलं कॉन्ट्रॅक्ट लेबर, तिसरं काय आलं बॉन्ड, चौथं काय आलं ते तुमचं 2 वर्षाचं काय म्हणतात ते टाइम पिरियड, याच्यामध्ये आहे ती माझगाव डोकला आहे ना, फिक्स टर्म 2 वर्षाचे नाव नोकरी. आता कधीतरी याचा विचार करा, तुम्ही परमनंट आहात, हे आता 35शीत गेले असतील 40शीत, हा कधी परमनंट होणार, काय मिळणार याला? दत्ताजी साळवी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, त्यांनी पहिल्यांदा ही पेन्शन स्कीम आणली. खाजगी कंपन्यांमध्ये पेन्शन नव्हती, दत्ताजी साळवीने आणली, भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षांनी आणली. आणि तुमचं जीवन थोडंसं, मग मी तिथं असं बनवलो, तुमच्या कायद्यानं हे 4 प्रकार करून ठेवले: फिक्स टर्म एम्प्लॉई, कॉन्ट्रॅक्ट लेबर, बॉन्ड 2 वर्षाचं. स्पाइस जेटचं उदाहरण पाहिलं का तुम्ही? आत्ता स्पाइस जेट कंपनीमधील कर्मचाऱ्यांना त्यांचा बॉन्ड होता. इंदुरकर इतकं वाईट आहे, 31 डिसेंबरला त्यांचा बॉन्ड संपणार होता. तोपर्यंत करोनामुळे वाईट परिस्थिती होती मान्य, पण सुरू झालं होतं जरा जरा. काय करावं कंपनीनं? 31 डिसेंबरला जर तुमचा बॉन्ड संपलाय, निघून जा. नव्या वर्षाची सुरुवात काय? नोकरीतून काढलं. 450 लोकांना काढलं स्पाइस जेट. लढलो मी, घ्यायला लावला हा वेगळा विषय आहे, पण त्याचा टप्प्याटप्प्याने घ्यायला सुरुवात केली त्यांनी. ही जी बदमाशी आहे, हे धाडस कशात आलं? या नव्या कायद्यातून आलं. तुमच्या पुण्यातलं कान्याजवळच आहे मला वाटतं इथं, पण पुण्यामध्ये कान्याजवळ रेकॉर्ड कंपनी आहे. घरामध्ये तुमच्या गिझर असेल ना, गरम पाणी करायला असतात गिझर सगळ्यांच्या, नाव बघा रेकॉर्ड असेल. ती रेकॉर्ड नावाची कंपनी होती. मला एकदा मिरलेकरांचा फोन आला, सावंतजी त्या लोकांना काढून टाकले, जरा बघा तर खरं. माझ्याकडे ती माणसं आली, जुनी गोष्ट झाली होती. काय केलं त्या कंपनीमध्ये? परमनंट एम्प्लॉई होते 127. कंपनीनं VRS आणली, लोकांनी घेतली नाही. मग त्यांनी काय केलं? हेरली माणसं, आणि ही अशी हेरून कोण जास्त बांधतो त्याला पुढे घेतला. तू ये रे बसले, तू ये रे खेळ, त्यालाच पहिला बाहेर काढतो. आणि त्यांना मजबूत ऑफर दिली. 49 लाख का 45 लाखचा रुपये दिले आणि ते गेले निघून. मग 127 वरचा आकडा आला 97 वर. हे लोक कामावर येत होते. कामावर येता येता एक आठवडा गेला, आठवड्यानंतर रविवारी सुट्टी, सोमवारी कामावर आले तर बोर्ड लागला होता कंपनी बंद होई आहे. कुणाला नोटीस नाही, कुणाला विचारणा नाही. कायद्यातली तरतूद काय? 100 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर मालकाला कंपनी केव्हाही बंद करता येईल. काढून टाकले. कधी त्या माणसाचा विचार केला? हे लोकसभेत बोलतो बरं, त्याला इंग्रजी शब्द आहे सोशल इम्पॅक्ट. सरकार जेव्हा निर्णय घेतं तेव्हा त्या सरकारनं विचार केला पाहिजे, या निर्णयात काय लोकांचं भलं होणार आहे की वाटोळं होणार आहे. आता तो 100चा कायदा 300 वर आणून ठेवला. सावध व्हा, ॲटोमायझेशन आणायचंय. चाललंय आता. जीपचं बरं आहे, जीपचं. ट्रॅक्टरचं काय? ती मुंबई ट्रॅक्टर कमी आले, कंपनी अधिक आल्या ट्रॅक्टरांच्या. जीप मेंटेनन्ससाठी येतं, पुन्हा मेंटेनन्सला पण काम करता येतं, सर्व्हिस करता येते. ट्रॅक्टरचं पाहिलं कुठे सर्व्हिस सेंटर? पाहिलं का कधी? मग तरी सुद्धा एक जबरदस्त करार आम्ही तिथं केला ट्रॅक्टरमध्ये सुद्धा. आज तुमच्याकडे तुमचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे. मी एंट्री मारली, आणखी काय पाहिलं? 38,77,124 इंजिन तुम्ही सगळ्यांनी निर्माण केली. तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. 38 लाख इंजिन निर्माण करणारी माणसं आहे. तुमच्या इंजिनियर आम्ही धावतो, असं ते अर्थ आहे त्याचा. पण मग तेच इंजिन देणारे तुम्ही, त्या इंजिनला पण पेट्रोल लागतं रे, इग्निशन लागतं. पेट्रोल आणि इग्निशन देणारे आम्ही आहोत, भारतीय कामगार सेना आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये फरक व्हायला पाहिजे. आम्हाला उद्धवजीला सांगता आलं पाहिजे, साहेब महिंद्रामध्ये सुंदर करार झाला, पण त्या कराराचे धन्यवाद कोणाला देणार तुम्ही? भारतीय कामगार सेनेला देणार. ती भारतीय कामगार सेना कोणाची आहे? शिवसेनेची आहे. तुमच्या घरातलं अन्न शिजताना तिथं जो काय तो उद्या 4 अर्धा किलो ते मिठाईचं वाचलं का टाळके भेटतं. हे मला नाही आवडत. ती कसल्या मिठाईमध्ये करार बिरार करतात, त्याला द्यायची नाही का? त्याला महागाई काय कशाला लागते?
उलट त्यांना वाटलं पाहिजे माझ्या कामगारांच्या तोंडात दिवाळीच्या दिवशी मी गोड घातल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विचार मॅनेजमेंटने पण केला पाहिजे. उपकार नाही करत, त्याला सांगतो मी, तुमच्या समोर सांगतोय. 13 लाख खर्च आला, काय उपकार करता का? अरे बरोबर भरतो ना तुमच्यासाठी हा. तर त्याला एक दिवस मिठाई दिली तर काय मोठं उपकार केलं? दिलं पाहिजे तुम्हाला मिठाई. मग मिठाई द्यायची नाही, मग आम्हाला 1000 रुपये देऊन टाका, आम्ही येतो मिठाई, काय करायची तुमच्या 1 किलो आम्ही चांगली मिठाई घेऊ, काय बिघडलं आमचं. पण इथं सुद्धा काहीतरी उपकार केल्याची भावना दिसते ना, ती नाही मला आवडत. ही रथाची 2 चाकं आहे. कंपनीचा कर्मचारी म्हणून आनंद महिंद्रांचं ते वाक्य मला जास्त आवडलं. यू आर द पिलर ऑफ द कंपनी. येस, वी आर द पिलर ऑफ द कंपनी. डोंट डिस्ट्रॉय इट, डोंट डिटेरिओरेट इट. खराब होऊ देऊ नका खांब, ते मजबूत राहिले पाहिजे. ते खांब मजबूत असतील, कंपनी मजबूत राहील. जसं उद्योग जगला तर कामगार जगेल, तसं कामगार मजबूत तर कंपनी मजबूत. ही पण झालं पाहिजे, लक्षात ठेवा. कामगार मजबूत तर कंपनी मजबूत. तुम्ही आणि आम्ही काही शत्रू नाही. तुमच्या डोक्यात हे पण काढून टाका, मॅनेजमेंट म्हणजे शत्रू. काही शत्रू नसतं, त्याने वरून काहीतरी दबाव आले असतो, हे कर ते कर, हे नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण समजवलं पाहिजे आमची मागणी काय गैर आहे का सांगा. पण आम्ही कधी टोकाची भूमिका घेत नाही, जी दत्ता सामंतांनी घेतली. टेक्स्टाईल मिल उद्ध्वस्त झाल्या, गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, कुटुंब उद्ध्वस्त झाली, मुलं गँगवॉरमध्ये गेली. म्हणून कधी कधी संयमानं वागायला शिकलं पाहिजे. काळ वाईट आहे बरं, खूप वाईट काळ आला. करोनाने तर खूप काही शिकवलं आपल्याला, खूप शिकवलं करोनाने आपल्याला. कळलंच नाही, काल माझ्याबरोबर आज गायब झालं. अरे काय झालं त्याला? साहेब बरा होतो, करोना काय झाली गेला. इतकं मग कळतं, जितकं चंचल आहे. कशा मागे धावतोयस तू? कशासाठी आटापिटा माणूस तू, तुझे नाव विदभर तुझे पोट, केवढे तुझे हाव. आणि म्हणून बघा काय चांगली गोष्ट आली बघा. इतकं वेळ मला अंधारात का ठेवलं होतं? म्हणजे मलाच कळलं मी एवढा गोरा आहे का, चला लोकांना दिसतो की नाही मला कशी. मला शंका होती, त्याला तर दिसतच नसेल कोण बोलते. जाऊ दे, हात करतोय बरे, शर्ट सफेद घातलाय बरे, नाही तर हात तर दिसतोय. म्हणून तुमच्यासाठी माझा जीव तडपडेल. पण ते कधी असतं? प्रेम असतं तुमच्यामध्ये. तुम्हाला कळत नसेल बघा, सहज तुम्ही जेवायला बसत असाल आणि जेवायला बसता तेव्हा एक ठराव आपोआप ग्रुप होतं. एक साधारण आपण 5-6 जण जेवायला बसतो. एखादा आला नाही तर, अरे तो अर्जुन का नाही आला रे? एक दिवस आपण तयारी, त्याला काय वाटतं बरं नाही वाटतं, कुठे लग्नाला गेला. 4 दिवस अर्जुन नाही आला तर आपण अस्वस्थ होतो की नाही? अरे रोज जेवायला बसतो, आला नाही, करे त्याला फोन. आपल्या कंपनीबद्दल पण अशीच भावना असली पाहिजे. माझ्या कंपनीमध्ये कुठलीही अशांतता, कुठलीही अस्वस्थता, कुठलंही असमाधान असता कामा नये. आणि महिंद्रा कंपनीचा आनंद आहे की मुळात मालकच आनंद आहे. त्यांना सांगायचंय तुमचा आनंद, आमचा आनंद हा महिंद्राचा आनंद असेल, तेव्हा तो खऱ्या अर्थाने सगळ्यांचा आनंद. कुणाला दुःखून आम्हाला काय करायचं? तुम्हालाही दुःखून, त्यांना नाही दुःख, पण तुम्ही शत्रू नाहीत आमचे. आपण दोघं पण पुढे जाऊया. होय, आम्हाला माहिती आहे आधुनिकीकरणामुळे अनेक गोष्टी ऑटोमॅटिक व्हायला लागल्या. म्हणून तुमच्या मुलांना चांगलं शिकवा, चांगल्या शाळेत जाऊ द्या, चांगल्या कॉलेज जाऊ द्या, चांगलं शिक्षण घेत जाऊ द्या. पण युक्रेनला पाठवू नका. इथं पोरग कुठे युक्रेनमध्ये अडकलंय. त्या हल्ली काय स्वप्न बघतात आहे, तर ते पण आमचं पंतप्रधान सांगायला लागले गेल्या 75 वर्षात काय झालं नाही. ज्यानं पोरं एवढी झाली, एवढी संख्या वाढली, काय झालं नाही. लोकसंख्या एवढी, म्हणजे कशात न पण त्यांनी काहीच केलं नाही का? IIT कोणी काढली, IIM कोणी काढलं, सगळी इंजिनिअरिंग कॉलेज विजय कोणी केलं. हे सगळं करताना इतकं नका रे कृतज्ञ होऊ. त्यांनी काही चुका केल्यात ना. पण तुम्ही सांगितलं 3G 2Gचा गोंधळ झाला आणि आमच्यासमोर आम्ही होतो बरोबर. 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार. आयला कुठं ते काय झालं ते पुढं? विचारा बरं त्यांना दरवेळी झालं तर 3G 2Gचं काय झालं म्हणून. मग ते सगळे ज्यांची नावं आहेत ना, ते सगळे परत निवडून आणि खासदार आहेत आता. ए राजा, दयानिधी मारन, कनिमोजी सगळे जेलमध्ये होते ना, सगळे निवडून आले परत. मग ते 1 लाख कोटीचं काय झालं? आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या मागणी करतोय 7-7 वर्ष. मुख्यमंत्री जाऊन मागणी करतात, नाही केलं. 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज तुमच्या नाशिक मधले बरं, पाठीवर थाप करून लढमणा मांडणारे, त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. आमच्या मराठी माणसावर कर्नाटकात अन्याय करतात.
सोडतात, मारतात. आम्ही आवाज उठवतो लोकसभेत, भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार बोलत नाही. मराठी ना रे तू. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो कर्नाटकात. कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणतो शुल्लक बाब आहे. भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस विचारत नाही कशी काय शुल्लक बाब आहे. तुम्ही मराठी आहात ना, कर्नाटकात वेगळे काय छत्रपती शिवाजी महाराज. तिथं तुमचं सरकार आहे, मग ती बरोबर झाकून टाकायचं, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून. असला हा पक्ष आहे. आमच्या मुंबईमध्ये आपल्या एशियातली पहिली रेल्वे धावली मुंबईतनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू ठाणे. आता त्याचं नाव तेव्हाचं विटी स्टेशन. विटी स्टेशन ते ठाणे पहिली रेल्वे धावली ती नाना शंकर शेटमुळे. त्या नाना शंकर शेटांचं नाव ते असं वंदनीय उद्धव शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, नाही दिलं. सतत आग्रह करतायत, दिलं जात नाही. तुम्हाला मराठी माणसं म्हणून आवाज नाही वाटत, वाईट नाही वाटत, राग नाही येत. अभिजात भाषेला दर्जा द्यायचा नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे. आता तुम्हाला का वाटतं असं चिंता की आमच्या मुलाला नोकरी द्या, कारण तुम्हाला माहिती आहे बाजारात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आता आमच्या मुलाला बेरोजगार ठेवू नका. अगदी रास्त आहे. अख्खी निवडणूक पाहून घ्या तुम्ही. हिंदू मुस्लिम अशी फिरवली. ओवेसीला नाचवला पण देश. बरं, द्वेष निर्माण केला. बेरोजगारीवर एक शब्द आहे, महागाईवर शब्द आहे, महिलांच्या अन्यायावर शब्द आहे, उत्तर प्रदेशात कारखाने आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करता की नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की निव्वळ आम्ही कामगार, आमचा पगार एवढंच आपले संबंध असतं कामा नये. उद्योग जगेल कसा, वातावरण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. राजकीय आणि सामाजिक वातावरण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. बाहेर जर अस्थिरता असतील ना तर ती अस्थिरताची झळा इथं पण पोचतात. म्हणून तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं, कारण कायदे कसे बदलले, कामगाराला कसं अशाश्वत केलं. कामगाराला पेन्शन बी विचारलं काय करता तुम्ही. सुप्रीम कोर्टाचा माझा एक व्हिडिओ आहे, त्याच्यावर बघा तुम्ही युट्यूबवर. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश आणि दुर्दैवाने ते वारले तर त्यांच्या पत्नी आणि यांना पेन्शन वाढवावी असं बिल आहे. मी म्हटलं मग तुमच्या EPF पेन्शन वाढवायचं बिल का नाही आणत. पहिला प्रश्न विचारला की जर बिल ती पेन्शन वाढवता तर माझ्या गोरगरीब कर्मचाऱ्याला 1,500 आणि 2,000 पेन्शन देता. ठीक आहे, नाही वाढवत. ती वाढवायला तयार नाही. असले तुमचं सरकार आहे. आणि म्हणून सावध राहा. कामगारांना तर अधिक सावध राहिलं पाहिजे. शेतकरी आणि कामगार या दोघांचं वाटोळं पाहिलं ना, किती 700 दिवस बसले लोक, 700 लोक मेले त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात. मग या सगळ्यातनं सावध व्हावं. जे केलंय आता करातलं ते उत्तम आहे. त्यातलं अजूनही काही असं नाही म्हणत की आम्ही आज केलं म्हणजे सगळं झालं. अजून काहीतरी करता येण्यासारखं सारखंच असतं ना. कंपनी करतेच की नाही, नवीन प्रकार, नवीन इंजिनिअरिंग, नवीन मॉडेल आणता ना. आपल्यालाही नवीन करता येईल. फक्त तुम्ही एक राहा. शिवसेना प्रमुखांना एकजूट आवडायची. मराठी माणसा एक राहा रे. शिवसेना निर्माण केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, ब्राह्मणेतर मराठा, मराठेतर 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य सारे भेद गाडा. आणि मराठी माणूस पुढे एक राहा. म्हणून मी एकच सांगतो, तुझी जात काय रे. माझी जात कामगार. आणि भारतीय कामगार सेना काय रे, तर त्यांना न्याय देणं हा माझा धर्म आहे. ही माझी जात आणि हा माझा धर्म यांचा एकत्र जाणवलं पाहिजे. तो धर्म घेऊन आम्ही आज उभे आहोत. तुमचा करार करताना मनस्वी आनंद होतोय. अजून काही चांगल्या गोष्टी करूया, पण तशीच कंपनी वाढू दे. कंपनीचं ती जर वाढत राहील तरच आपल्या नळ तर दिलाय टाकीत पाणी, नाही तर नळ उघडून काय घेणार आहे. टाकी तर भरली पाहिजे ना. टाकी भरा आणि अख्खाडं नळ उघडा. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. एवढीच एक तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आता होळी येईल. होळीच्या होळकरीमध्ये सगळं जे वाईट आहे ते सगळं जाळून टाका. मनातले विकार जाळा. राजकीय विकार जाळा, सामाजिक विकार जाळा. होय, माझा महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता. हे छत्रपती शिवराय त्यांनी दिशा दिली म्हणून अटकेपार झेंडा लावलेला. म्हणून लाल किल्ल्यावर भगवा फडकला होता. कदाचित माहिती नसेल. अब्दालीला पळवलं होतं पण पानिपतात अडकलो. म्हणून तुम्हा सर्वांना तुमचा विकास व्हावा. तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद नांदावा. आनंद महिंद्रांच्या कंपनीतील, महिंद्रा कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या घरी आनंद असला पाहिजे. आणि त्या आनंदामध्ये तो देवळातला ब्राह्मण कसा असतो, तुम्ही काहीतरी नारळ देता, तो घेतो,
आणि देवाला वाहतो, तसे आम्ही आहोत. घेतो आणि तुमच्याकडे वाहत आहोत, पण तो आनंद तुम्ही त्या सगळ्यांना द्या. तुमचं जीवन सुख समृद्धी भरभराटीच जाऊ अशी शुभेच्छा देऊन आपला सर्वांची रजा घेतो. रजा घेण्यापूर्वी काहीतरी चिठ्ठी आली मला. प्रेम हे मेरा प्रेम पत्र पण. अरे वा, त्यांनी एक धोका सांगून टाकला बघा. 2026 पर्यंत सर्व कामगार निवृत्त होत आहेत असं त्यांचं म्हणणे, बरोबर ना? हा, 2026 पर्यंत निवृत्त होत आहेत सगळे, पुढच्या 4 वर्षात सगळे 90% ना. मग तुम्ही तयारीत राहा रे. तुमच्या मुलांची लिस्ट आजच काढून ठेवा. तुमच्या मुलांची लिस्ट आजच काढून ठेवा. वेळ घालवायचं नाही. तर समजलं मला, मी आज सांगतोय तुमच्या समोर. हा म्हणणं मग काय बोल, मुलांची यादी कशाला सांगितली? पण मुलांची यादी कशाला सांगितली? काय पेटली का? आतमध्ये काय मिळत नाही ना आपल्या? पाणी आणतो, भीतीच वाटते मला कधी कधी. मी एक वाक्य बोललो की पटकन, ते बोलल्यावर मी बोललो की का मुलांची यादी तयार ठेवा. बोललो ना? बोललो की नाही? मागचे हा करार कसा झालाय? आनंद आहे. हात वर करून सगळ्यांनी आम्ही व्यक्त केला आनंद. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.